नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे नांदेड शहरातले. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय परिस्थिती आहे या ठिकाणी नांदेडमध्ये? इलेक्शनची काय परिस्थिती सांगता येत नाही साहेब. कारण कोण कधी कोणता उमेदवार निवडून येईल काही सांगता. इथली हवा काय? प्रभाग क्रमांक 2ची हवा काय? एक शिवसेना. कोणती? 2 शिवसेना आहेत. मशाल. बरं, का मशाल का? मशाल आजपर्यंत काही त्यांना चान्स भेटला नाही. आता नवीन उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांना चान्स भेटावा ही आमची इच्छा आहे. भाजप देखील उभी आहे, राष्ट्रवादी आहे, तुमची शिवसेना आहे. भाजप आहे. भाजपचा काही सांगता येत नाही साहेब. कारण त्यांनी पक्ष बदलू बरेच कोण आहेत उमेदवार मशाल? आमचे गजानन देशमुख. त्यांनाच निवडून आणायचं? बस एकच निषेध. त्यांना निवडून आणणार? बस एकच. कोणाला निवडून आणायचे प्रभाग 2मध्ये? गजानन देशमुखला जाणायचे निवडून आम्हाला. पण कारण काय, त्यांनी एवढा दिवस त्याला चान्स भेटला नाही, तरी पण त्यांनी काय करावं, सगळ्याची मदत करत होते. गजानन देशमुखला काय निवडून आणायचं? त्यांनी आतापर्यंत गजानन देशमुखला म्हणजे उभा टाकला आणि तेव्हाही नगरसेवक नसताना काही नसताना त्याला सगळ्या कार्यक्रमाला प्रोग्रामला जात होता. दुसरे देखील उमेदवार चांगले, दुसरे उमेदवार देखील चांगले आहेत, पण हे आमच्यामध्ये खेळलेला आहे, वाढलेला आहे. भाऊसारखं येतील का? निवडून येतील का? बिलकुल येतील, 100%. कोण निवडून येईल प्रभाग 2मध्ये? आम्हाला गजानन भाऊच पाहिजे. कारण कसं आहे, गजानन भाऊ आमच्या हक्काला धावणारे माणूस आहेत. आणि कसं आहे, आम्ही कधी अडी अडचणला कधी जरी एक कॉल केला तर ते आम्हाला धावून कधी येणार आहेत. दुसरी देखील पक्षाचे उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. नाही, मी सध्या कसं आहे, आहेत भरपूर आहेत. आता कसं आहे, आम्हाला नवीन चेहरा बी पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. हां, काय गजानन देशमुख धावून येतात का तुमच्यासाठी? 100%. कारण अर्ध्या रात्री धावून येणारी माणसं आहेत. बाकीचं तर मी काय सांगू शकत नाही तसं. आता आम्हाला कसं आहे, गजू म्हणजे आमच्या आशा आहेत की आम्हाला कधी फोन केलं, काही जरी असली, कुठली जरी अडचण असेल तर ते आम्हाला हक्काने धावून येतात. कोणाला निवडून आणायचे प्रभाग 2मध्ये? मशाल आहे. पब्लिकचं म्हणणं का आमचं म्हणणं सगळ्याचं कसं आहे, मशालला जर दिले तर चांगलं. थोडंफार बदल, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार काय नको? कसं थोडंफार बदल घडणं आवश्यक आहे. मशालचे उमेदवार का धावून येतात का तुमच्यासाठी? नाही, धावूनचं तसा प्रश्न नाही. पहिले जे काय आहे ते बी असं म्हणणं बा, जे काय बदल झाला थोडंफार काहीतरी होऊ शकेल असं आमचं पब्लिकचं म्हणणं बा. थोडं काय चेंजेस आवश्यक आहे ना. चेंज करायचं तुम्हाला? चेंजेस काहीतरी बदल घडणं आवश्यक आहे असं आमचं म्हणणं आहे. जे ट्रॉफिक बद्दल आहे ते आम्ही जे समस्या मांडतो ते करणं आवश्यक आहे. ते कसं आहे बघा की आता भरपूर वरसादीमध्ये ड्रेनेज वगैरे ब्लॉक होऊन चालू लागले. काहीतरी बदल झाला, थोडंफार विकास काहीतरी होईलच ना. मशाल का? मशाल काय आणायची? मशाल गजूभाऊ आपल्यासाठी रात्रशाला कधी बी कामाला येतात, बाहेर येतात, धावत जातात, लोकांसाठी धावणारे माणसं आहेत सगळ्यांसाठी. त्याच्यासाठी आपण एकदा मशाल आणलीच पाहिजे. बाकी उमेदवार काय नको? बाकी उमेदवार आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला बाकीचा अनुभव नाही. पण आपल्यासाठी आलेले माणसं त्याला तर निवडून आणावंच लागते ना आपल्याला. इकडे कोणाची हवा आहे जास्त? इकडे आत्ता सध्या तर मशाल पेटलेली आहे बघा. बाकी वातावरण मशालचंच पेटलेलं आहे, बाकी कोणाचं पेटलेलं नाही. दुसरे देखील चांगले उमेदवार आहेत उमेदवार तसे, पण बाकी पैशावर आहेत. मशालचं वातावरण पेटूनच झाले बघा सगळं. मशाल पेटली की बाकी सगळे जळून गेलेत. निवडून आणणार मशाल? 100%च मशाल ते एरिया. उद्धव ठाकरे. कसं काय बरं इकडे उद्धव ठाकरे कसं काय निवडून येणार? काम जरा चांगलं करतंय, बरं आहे म्हणून. बरं, बाकी उमेदवार चांगले आहेत की? नाही, जरा जुना माणूस आहे, जुना अगोदरपासून आहे. बरं, बाळासाहेबांचा निष्ठावंत आहे काय? काय काम म्हणजे? कोणती रस्ता स्वच्छते, नाली काम, नालीचे स्वच्छता, हेच कोणते बजेट, हेच काम चांगलं करतंय. कोण निवडून येईल तर? आता ठाकरे ते वाटाले. बरं, मशाल येईल? मशाल. कोण निवडून येईल इकडे? इकडे घड्याळ आणि मशाल. बरं, मशाल का? हा, चांगलं त्याचं. आज 20 वर्षापासून त्यांना सामाजिक कार्य करीत आले, सगळ्याच्या प्रत्येकाच्या गोष्टी. सामाजिक कार्य केलं. हे माणिक देशमुख आहे, याने सामाजिक कार्य केलं. कोणाच्या सुखात दुःखात हजर आहेत, अर्ध्या रात्री सुद्धा. बाकीचे उमेदवार काय 5 वर्ष झाले तर निवडून आले, घरी जाऊन झोपालेत. कुठलं नळ तुटलेला बघणार, कुठं लाईट नाही, कुठं पाणी नाही, कोण्या वार्डामध्ये कुठं फिरायलेत. कोणाला निवडून आणायचं मग आता प्रभाग 2 मध्ये? कोणाला निवडून आणायचं? कोणाला? एक मशाल आणि एक घडी.
आणि दुसरे कोणी बी आता सांगितले आम्ही जे आहे ते सांगायला प्रत्येकाला. गजानन देशमुख काय धावून येतात का लोकांनी? प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये धावून आज 20 वर्षापासून बरं. लहानपणापासून. इतकी दिवस न्याय भेटला नाही त्यांना. काय त्यानं घेतलं ना दुसऱ्याचं हे केलं त्यानं. आता न्याय भेटेल समजा. हा, भेटेल देव देईल नाही. हो. मामा कोणाला निवडून आणायचं प्रभाग 2 मध्ये? कोणाला नाही आणायचं निवडून? आमचं मतच नाही इकडे, आमचं मत आहे जुन्या मंड्यामध्ये. बरं जुन्या मुंड्यात. बरं बरं बरं. अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. मामा प्रभाग 2 मध्ये कोणाला निवडून आणायचे? आपलं मतदानच नाही इथं. नाही का मामा, तुमचं आहे की नाही मत? नाही. कोणाला निवडून आणायचे प्रभाग 2 मध्ये? प्रभाग 2 मध्ये आपल्या ठाकरे ठाकरे. ठाकरे साहेबाला निवडून आणायचे. कोण आहेत उमेदवार? गजानन बर का गजानन रावला का निवडून आणायचं? पोरग चांगलं आहे. बर हवा आहे का त्याची इकडे सगळी हवा आहे? बरं आहे. आता आपलं आहे पास साहेब. बरं बाकीचे उमेदवार कसे आहेत? आता बाकीचं आपला कोणी विचारलं नाही काही नाही. आपलं सांगलं. आपण म्हातारे माणसं झालो, आपल्याला काही जास्त कळत नाही आणि कोणी सांगायला आपल्याला. येईल का मशाल? येईल का इकडं? येईल तर वाटाले बाबा. मग आता काय आहे की आता सगळ्याच्या मनावर आहे. उद्धव साहेबाची शिवसेना येईल का इकडं? नाही मी साहेब इकायला नाहीत, पाहुणा म्हणून आलो मी. पाहुणा कुठले तुम्ही? मुखेड. कोण येईल इकडं? कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे सांगा की. कोणाची हवा आहे? मशाल. मशाल का बरं? मशाल का? आता तुम्ही मुलाखत घ्यायला द्यायला मी आता इकडं नगरसेवक झाले, पहिले आले. आता मशाल कार्यकर्ता म्हणजे जुना शिवसैनिक आहे, पहिलेपासून शिवसेनेमध्ये काम करून राहिले. शिवसेना सोडली नाही त्यांनी शिवसेना सोडली नाही. निष्ठावंत माणूस आहे, चांगला माणूस आहे. एक वेळेस मशालला मतदान लोकांनी द्यावं हे सुद्धा माझी इच्छा आहे. बरं धावून येतात का ते गजाननराव जे कोणी आहेत त्याची हवा आहे का इकडं? हवा असो किंवा नसो पण धावून येतात हाकीला, एवढं मला माहिती आहे. बरं दादा कोण येईल इकडं प्रभाग 2 मध्ये निवडून? प्रभाग 2 मध्ये कोण येईल? शिवसेना येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना येईल? कोणी? शिवसेनाकडे. कोणती शिवसेना? शिवसेना बालाजी. कोणती शिवसेना? बालाजी कल्याण जे ओरिजिनल आहे ते शिवसेना. ओरिजिनल आहे ती? हां शिवसेना. हो, बरं आणि बहुतेक ही असं. उद्धव ठाकरे शिवसेना? तेच उद्धव ठाकरे जो कोणी शिवसेनाकडे कोल आहे जास्तीत जास्त. कारण की उद्धव ठाकरेची शिवसेना आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना? उद्धव ठाकरेची. बरं हां बरं गजानन देशमुख जे उमेदवार आहेत ते कसे आहेत बरं इकडं? चांगले आहेत ना बऱ्यापैकी. हो चांगले येतील का? निवडून येतील? हो येतील ना. बाकीचे उमेदवार हो येतील ना. बाकीचे येतील का? तसं काय आणखी काही सांगता येत नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर काय जनतेचा काय कोल असेल त्यानुसारच. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. गजाननराव का निवडून आले पाहिजे? गजाननराव का निवडून आले पाहिजे? आता नवीन आहे ते, नवीन आहे म्हणून आहे ते. बरं तुमच्या समस्या सोडवल्या का त्यांनी? हा समस्या सोडवल्या त्यांनी? काय म्हणले? समस्या भाऊ सोडवल्या? एक चान्स द्यावं लागेल ना. एकदा चान्स द्यावं लागते ना समजायला. बाकीचे का नको? बाकीचे चांगले मातापर उमेदवार दिले की हा गजाननरावलाच का द्यायचं? बाकीच्यांना का नको? आता समजा एकदा द्यावं लागते समजायला. एक चान्स द्यावं लागते समजायला. तुम्ही कोणाला चान्स देणार? हा? कोणाला चान्स देणार तुम्ही? आता समजा नवीन द्यावं लागेल ना. असं कसं? बरं गजानन देशमुख यांना का निवडून आणायचं? हा का निवडून का आणायचं? आता काय आता आहे द्यायचे आमचे वार्ड क्रमांक आहे म्हणून ते द्यायले. येतात का? धावून येतात का तुमच्या कामाला? काही अर्ध्या रात्री काम पडलं तुम्हाला धावून येतात? आता बघूत ना. गजानन देशमुख सामाजिक पहिले जुना कार्यकर्ता आहे. आमचा छोटा भाऊच आहे. आम्ही एकजुटीने काम केलेलं आहे. शिवसेनेमध्ये आमदार बालाजी कल्याणकरला निवडून आणलेलं आहे. त्याच्या अगोदरपासून मी आजपासून शिवसैनिक नाही. ज्या वेळेस कृष्णा राठोड होता इकडं मुदखेड मतदारसंघामध्ये इथं उभं राहिला होता अशोकरावच्या विरोधामध्ये, त्यावेळेस साहेबराव बापूच्या विरोधामध्ये उभं राहिला होता. त्यावेळेस फक्त 900 मताने कृष्णा राठोड पडला होता. तेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये हे केलेलं काम केलेलं आहे. शिवसेनेचं शिवसैनिक म्हणून काम केले आत्तापर्यंत. आम्हाला कोणीही आत्तापर्यंत आमच्यावर प्रत्येकानं अन्याय करीत आले. सगळे बदनाम होऊन गेले. आत्तापर्यंत आमचं कोणतंही काम केलेलं नाही त्यांनी आत्तापर्यंत. यायले दुसऱ्याला द्यायले हे करायत 5 वर्ष घुमवाले दुसऱ्याला हे करा चान्स द्यायत. खरं तर आम्ही शिवसेना इकडे एरियामध्ये आम्हीच तयार केलेले आहे. गजाननना मी आणि दोघा भावांनाच केलेली शिवसेना. शाखा ओपनिंगपासून सगळे केलेले आम्ही सगळे तयार केलेले. हेमंत भाऊला सुद्धा माहिती आहे. पहिले जिल्हा प्रमुख हेमंत भाऊ होते इकडे नांदेड दक्षिण उत्तरचे. तेव्हापासून आम्ही काम करतो शिवसेनेचं सगळं चक. आतापर्यंत आम्हाला कुठेही हे कोणाची हवा इकडे? कोण निवडून येईल इकडे तुमच्या प्रभाग 2 मध्ये? सध्या तर बघा मशालची हवा आहे. बरं काय हवा म्हणजे कशी हवा आहे? म्हणजे एकदम प्रचार भरपूर आहे आणि दादाचं काम चांगलं आहे. आणि कसं हर वेळेस फोन लावला की दादा रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी आहेत.
हां काय कामं केले तुम्ही मशाल म्हणताय, बाकीचे उमेदवार चांगले आहेत ना, भाजप आहेत राष्ट्रवादी? ना, ते बी चांगले आहेत, आम्ही त्यांना बी म्हणणार. पण आता कसं राहते, जे आमचे कामं करतात तेच आम्ही ते म्हणणार ना. हां काय गजाननरावनं काय काम केलं तुम्ही? आता एक 20 वर्ष झालं त्यांनी शिवसेनेमध्ये आहेत. आता आमच्या माहितीसाठी तर कसं आहे, त्यांना आम्ही जे म्हणलं त्यांनी ती हे करून देतात, मदतीला येतात. हां म्हणजे निवडून येतील समजा प्रभाग 2? येतील बिलकुल बिलकुल. हवा आहे त्यांची? आहे बिलकुल.